नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो। आज आपण कोणत्याही एका विशिष्ट वयोगटाबद्दल बोलणार नाही आहोत, तर आज आपण बोलणार आहोत आपल्या सर्वांबद्दल। कधी कधी रात्री अंथरुणात पडल्यावर किंवा सकाळी आरशात स्वतःचा चेहरा पाहताना एक विचार मनाला अजून अस्वस्थ करतो का, की माझं आयुष्य जसं व्हायला पाहिजे होतं तसं नक्कीच झालं नाही। अनेक स्वप्न मनातच कोमेजून गेली, वय निघून गेलं, जबाबदाऱ्यांचे ओझे वाढले आणि मी जिथे आहे तिथेच एका जागी अडकून पडलो। जर तुमच्या मनातही कधीतरी हाच विचार डोकावून गेला असेल तर आजचा हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे। कारण आज मी तुम्हाला हेच सांगायला आलोय की अजूनही वेळ गेलेली नाही आणि तुमची लढाई अजूनही संपलेली नाही। आपल्या समाजात एक अलिखित आणि जाचक नियम बनवला गेलाय की वयाच्या 25व्या वर्षी हातात नोकरी असली पाहिजे, 30व्या वर्षाच्या आधी लग्न होऊन माणूस सेटल झालाच पाहिजे आणि 40-50 नंतर आयुष्यात नवीन काही करायचा विचार डोक्यात आणायचा नाही। पण मला सांगा, निसर्गाने किंवा विधात्याने असा कोणताही नियम कुठेही लिहून ठेवला नाही। तुम्हाला कदाचित माहीत नसेल, जगातील सगळ्यात प्रसिद्ध ब्रँड KFC या KFC ब्रँडचे मालक कर्नल सँडर्स यांनी वयाच्या 65व्या वर्षी त्यांच्या बिझनेसची सुरुवात केली होती, जेव्हा सामान्य लोक रिटायर होऊन आरामात घरी पडून राहतात। हॅरी पॉटर सारखी जगप्रसिद्ध कादंबरी लिहिणाऱ्या JK रोलिंग यांना वयाच्या 32व्या वर्षापर्यंत अनेक प्रकाशकांनी नाकारलं होतं आणि त्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या। सांगायचा मुद्दा हाच आहे की प्रत्येकाचे यशाचे ऋतू पूर्णपणे वेगळे असतात। कोणाच्या आयुष्यात उन्हाळा लवकर येतो तर कोणाच्या आयुष्यात सुखाचा हिवाळा थोडा उशिरा येतो। त्यामुळे इतरांच्या यशाची गती पाहून स्वतःची तुलना करू नका आणि स्वतःला कधीच अपयशी किंवा हतबल समजू नका। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यातील प्रत्येक जण भूतकाळातील चुकांचं, अपयशाचं एक मोठं ओझं पाठीवर घेऊन उगाच फिरतोय। मी तेव्हा तो चुकीचा निर्णय घेतला नसता तर माझं आज बरं झालं असतं, माझं तेव्हा खूप मोठं नुकसान झालं, त्याने किंवा तिने ऐनवेळी मला फसवलं, असे भूतकाळातील विचार आजही आपल्याला वर्तमानात जगू देत नाहीत। मित्रांनो, भूतकाळ हा एका तुटलेल्या काचेसारखा असतो। जर ती काच तुम्ही घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती फक्त आणि फक्त तुमच्या हातातून रक्तच बाहेर काढणार आहे। काच कधीही सांधली जाणार नाही। जे झालं ते आता कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही, पण जे पुढे होणार आहे ते मात्र संपूर्णपणे तुमच्या हातात आहे। काल तुम्ही कोण होता, तुमच्याकडून काय चुका झाल्या याने आज काहीच फरक पडत नाही, पण आज तुम्ही काय करायचा ठाम निर्णय घेता यावर तुमचं उद्याचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं। या जगात संकट कोणाला येत नाही सांगा? एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला भविष्याची आणि अभ्यासाची चिंता असते, एका गृहिणीला संपूर्ण घर आणि कुटुंबाचा ताण असतो, एका नोकरदाराला आपली नोकरी टिकवण्याची, तर एका मोठ्या व्यावसायिकाला बाजारातील मंदीची भीती असते आणि शेतकऱ्याला तर अफाट संकट असतात। त्यामुळे संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त त्यांचे चेहरे आणि स्वरूप वेगवेगळं आहे। पण एक विशिष्ट सत्य नेहमी लक्षात ठेवा, समुद्रात भयानक वादळ आल्याशिवाय कोणताही कॅप्टन
कधीच हुशार आणि कुशल बनू शकत नाही. तुमच्या आयुष्यात आलेली वादळं आणि संकट तुम्हाला संपवण्यासाठी आलेली नसतात, तर तुमच्या दडलेल्या खऱ्या ताकदीची आणि अथांग धैर्याची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी आलेली असतात मित्रांनो. म्हणूनच प्रत्येक अपयशाला घाबरून न जाता त्याला एक महत्त्वाचा धडा समजा आणि पुन्हा एकदा हिमतीने पुढे चला. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की नवीन सुरुवात करण्यासाठी खूप मोठे पैसे हवेत, समाजात मोठी ओळख हवी किंवा खूप मोठी संधी हवी. पण वास्तव तसं अजिबात नसतं मित्रांनो. तुम्हाला फक्त एक लहान आणि खंबीर पाऊल टाकायचं असतं. जर तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारायचं असेल तर उद्याची वाट न पाहता आजपासूनच फक्त 10 मिनिटं चालायला सुरुवात करा. जर एखादा छोटा बिझनेस किंवा नवीन काम करायचा विचार तुमच्या मनात येत असेल तर आजच त्याची माहिती गोळा करा. जर कुटुंबासोबतचे किंवा जवळच्या व्यक्तीसोबतचे संबंध सुधारायचे असतील तर अहंकार बाजूला ठेवून आजच स्वतःहून त्या व्यक्तीला फोन करून बोलायला सुरुवात करा. जगातील कोणत्याही मोठ्या गोष्टी एका रात्रीत घडत नाहीत. रोज टाकलेलं एक लहान पाऊल तुम्हाला नकळत तुमच्या ध्येयाच्या खूप जवळ घेऊन जात असतं. त्यामुळे आळस झटकून टाका, सबबी सांगणं कायमचं बंद करा आणि उद्यापासून नाही तर आजपासून आणि आत्तापासूनच कामाला लागा. शेवटी जाता जाता एकच सुवर्णमंत्र देऊन जाईल. जोपर्यंत तुमच्या शरीरात श्वास चालू आहे तोपर्यंत तुमची जीवनकथा संपलेली नाही. तुमच्या आयुष्याचं सगळ्यात सुंदर पान, सगळ्यात सुवर्णमय काळ अजून लिहायचा बाकी आहे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, जग तुमच्यावर हसतंय का, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि फक्त स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. उठा, स्वतःला सिद्ध करा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणता एक नवीन आणि चांगला बदल करणार आहात, मला खाली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. जर या व्हिडिओने तुमच्या मनात सकारात्मकतेची एक छोटीशी जरी ठिणगी पेटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला उभारी देणाऱ्या आणि ऊर्जा देणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, जिद्दीने लढा. जय हिंद, जय महाराष्ट्र.